तर आता आम्ही चाललेलो आहोत निगोजच्या देवीला। तर सर्वांनी तिथं मस्त असं फराळाचं केलंय। आज सगळ्यांना सोमवार आहे आणि गोकुळाष्टमी पण आहे। तर आम्ही सर्व महिला आता आलेलो आहोत निगोजच्या मळगंगा देवीला। तर ही मळगंगा नदी आहे आणि इकडं आहे मळगंगा मातेचं मंदिर। तर आपल्याला ह्या इथं जायचं आहे आता त्या मंदिरात। आणि खूप छान पाण्याचा आवाज येतोय, धबधबे पाण्याचं जोर खूप चालू आहे। तर आता या पुलावरून आपण जाऊया, लाकडी पुलावरून। तर या मळगंगा नदीमध्ये रांजण खळगे आहेत आणि मळगंगा मातेचं खूप अशी कथा आहे। साप 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 काय गेला? अरे बापरे, गेला बरं का साप त्याच्यात। या पक्ष्यांच्या आहे ना, या पुलाच्या खाली इथं घरटे आहेत। कशा घरटे घालतात पक्षी, छोटे छोटे पक्षी। तर ही जी नदी आहे या नदीचं नाव कुकडी नदी आहे आणि या नदीवर खूप असं मोठी कथा प्रचलित आहे। तर या भागामध्ये पहिला धूम्राक्ष होता, तर तो लोकांना खूप असा त्रास द्यायचा। तर त्या धूम्राक्ष राक्षसानी खूप असं लोकांना रोज त्रास द्यायचा, रोज लोकांना मारायचा। तर हे सर्व शंकराला कळालं आणि शंकराने आपल्या जटेमधून गंगेला उत्पन्न करून ही मळगंगा नदी उत्पन्न केली। आणि शंकरानं या मळगंगेला आदेश दिला, देवी तुम्ही या धूम राक्षसाचा वध करा। तर तो राक्षस खूप शक्तिशाली असल्यामुळं मळगंगेचं एकटीचं काम हे नव्हतं। तर तिने आपल्या 7 बहिणींना बोलावून आणि 7 जणींनी शस्त्र हातात घेऊन, तर पाण्याला खूप असा जोर आहे, एकदम जोरात असं पाणी खडक तोडीत चाललेलं आहे। त्यामुळे इथं रांजण खळगे पडलेले आहेत आणि खडक सुद्धा तोडलाय त्या पाण्याने, इतका जोर आहे पाण्याला। धूम्राक्ष राक्षसाचा वध केला। तर ही शंकराची अर्धांगिनी, शंकराच्या जटातली गंगा पृथ्वीवर आलेली आहे आणि हिचा वेग खूप असल्यामुळं अशा पद्धतीने तिने खडकाला चिरत आणि असे रांजण खळगे पडलेले आहेत। तर ही कथा अशी प्रचलित आहे पृथ्वी तलावर। आणि या 7 बहिणी आहेत। तर ही कुकडी नदी आहे, या नदीचं नाव कुकडी आहे। आणि ज्यावेळी युद्ध झालं त्यानंतर देवी खूप अशी दमली आणि तिने या कुकडी नदीतच निवास केला आणि ती इथंच राहिली आणि तिच्या 7 बहिणीही इथंच राहिल्या। आणि नंतर शंकरानं एका भक्ताच्या स्वप्नामध्ये जाऊन त्याच्याकडून हे मंदिर बांधून घेतलं। तर खूप सुंदर असा परिसर आहे, 33 कोटी देवांचा या परिसरामध्ये वास आहे असे म्हणतात। आणि वेगवेगळ्या वृक्षाच्या रूपाने इथं 33 कोटी देव वास करत असतात अशी कथा प्रचलित आहे। तर खूप छान निसर्गरम्य असं वातावरण आहे। तर देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी अशा पद्धतीने पूल आहे, तो नदी पात्रातच आहे। तर आपण आता या व्हिडिओमध्ये पाहू शकता पाण्याला किती भयंकर असा प्रवाह आहे। तर खडकाला फोडत आणि खडकाला खळगे पाडत ही नदी पृथ्वी तलावर आलेली आहे। तर आता चला आपण जाऊया देवीच्या दर्शनाला।
मळगंगा देवीचं मंदिर. शिवी सर्वात साधिकी शरण्ये त्र्यंबके गौरी. आज गोकुळाष्टमी असल्यामुळे इथं श्रीकृष्णाचंही पाळणा इथं लावलेला होता. आम्ही त्याचंही दर्शन घेतलं. आणि ही जी मळगंगा देवीची मूर्ती आहे मंदिरातली, तर ही स्वयंभू मूर्ती आहे. तर ही स्वयंभू प्रकट झालेली आहे. तर ही इथं तयार करून बसवलेली नाही. तर ही 7 मळगंगा देवीपैकी ही एक स्वयंभू अशी मूर्ती आहे. आणि या सर्व ज्या मळगंगा आहेत 7 बहिणी, तर ह्या सर्व या पात्रातच आहे. काही वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आणि एक मळगंगा देवीचं ठाणं हे निगोज या गावामध्ये आहे. आणि तिथं आजही जी बारव बांधलेली आहे राक्षसांनी, तर त्या बारवामधून आजही तिथं कलश बाहेर येतो चैत्र अष्टमीच्या दिवशी. तर आपण ती बारवही बघूया. तिथंही आपण दर्शनाला जाणार आहोत. तर आता दर्शन घ्या मळगंगा मातेचं. तिकडे जायचं, तिकडे जायचं. तर इथं मळगंगा नदीच्या काठावर हे देवीचं मंदिर आहे. आणि गावामध्ये देवीचं मळगंगा देवीचं मंदिर आहे. तर तिथं चैत्र अष्टमीला घागर निघत असते बारवातून. तर अशी इथली ख्याती आहे. आणि पाण्याच्या प्रवाहाने इथं रांजण खळगे तयार झालेले आहेत भरपूर असे. तर हे एक पर्यटन स्थळच झालंय. तर रांजण खळगे पाहण्यासाठी लोक येत असतात. तर आता आम्ही चाललोय तिकडं दर्शनाला. सगळ्या महिला गेल्यात पुढं. आणि आज आपले बरेच असे व्हिडिओ होणार आहेत. कारण आता इथून आम्हाला परत डोंगरगणला जायचं आहे महादेवाच्या दर्शनाला. तर तोही आपला व्हिडिओ होणार आहे. आणि इथं आता या मळगंगा नदीवर झुलता पूल आहे. बापरे, हलतो का पूल? तर या झुलत्या पुलावरून आपण पाहू सुंदर असं मळगंगा नदीचं पात्र आणि मंदिराचं असं सर्व निसर्गरम्य वातावरण, झाडं झुडपं. आणि ही नदी किती प्रवाहामध्ये वाहत आहे. तर खडक चिरत चिरत ती खूप प्रवाहात वाहत आहे. आणि हे मंदिर आहे. हलतोय पूल हा, अक्षरशः झुलता हलता पूल आहे हा. तर चालताना हा पूल हलतोय. हलतोय पूल. बापरे, हा का? तर या पुलाला 100 वर्षापेक्षा सुद्धा जास्त दिवस झालेले आहेत. आणि चालताना हा पूल हलतोय असा आहे ना, झुल्यासारखा हलतोय. तर हा मळगंगा नदीवर आहे. आणि इथं आहे मळगंगा देवीचं मंदिर. आणि तिकडेही खूप सुंदर असा पूल आहे. तर खूप सुंदर असं पाहण्यासारखं दृश्य आहे सगळं. तर आता आम्ही चाललोय या मंदिरात. आज व्हिडिओमध्ये काय घेऊ आणि काय नको असं झालंय. तर आमच्या महिलांची खूप छान अशी ट्रिप आज होणार आहे.
आणि आज आहे गोकुळाष्टमी। तर हंगेश्वर महादेव देवस्थानात तिथं आम्ही फराळाचं केलं सर्वांनी आणि डबे पण आणलेले आहेत, पण आता खायची सुद्धा कोणाला इच्छा राहिलेली नाही खायची सुद्धा इच्छा राहिलेली नाही। इतक्या महिला दर्शनाला आणि सगळं बघण्यात गुंग झाल्यात मस्त। तर इतकं छान असं वातावरण आहे, वर खूप असे काळे काळे ढग आलेले आहेत, पावसाचं सुंदर असं वातावरण तयार झालंय। तर अशा पद्धतीने श्रावण महिन्यात आम्ही छान अशी महिलांची एक ट्रिप काढलेली आहे आणि आम्ही बहिणी बहिणी स्वाती पै सगळ्याच बाची पण सगळ्या आम्ही आलेलो आहोत दर्शनासाठी। तर खूप सुंदर वाटतंय, भारी असं। तर किती दृश्य घेऊ आणि किती नको असं झालंय। तर चला आता इथं मंदिराचं दर्शन। तर या मंदिरामध्ये आहे मळगंगा मातेचं दुसरं रूप। तर 7 ज्या मळगंगा माता आहेत त्यापैकी दुसरं रूप या मंदिरामध्ये आहे। तर इथल्या ज्या पुजारी आहेत त्या आपल्याला माहिती सांगणार आहेत मळगंगा मातेची। तर चला आता त्यांच्याकडून थोडंसं माहिती ऐकूया। हे मळगंगा देवीचं गावात पण मंदिर आहे ना? नाही तिथं ते घागर निघते कुठे म्हणजे ती चैत्र अष्टमीला निघते ना घागर, त्या घागरीची पूजा करते 12 चांदीची घागर तर त्या मावशींनी आपल्याला थोडीशी माहिती दिली। तर या सर्व ज्या माता आहेत मळगंगा माता 7 बहिणी, तर यांना कुंड माता असेही म्हणतात। आणि ज्या महिलांना बाळ होत नाही तर त्यांनी इथं नवस केल्यावर त्यांना जरूर असं पुत्रप्राप्ती कन्याप्राप्ती होते। तर आता आम्ही चाललेलो आहोत निघोजच्या मळगंगा मातेला दर्शनाला। तर तिथं जी बारव आहे तर ती हेमाडपंथी बारव राक्षसांनी तयार केलेली आहे। तर आता निघोजच्या मळगंगा मंदिरात आपण मंदिराच्या पाठीमागे ती बारव ही आपण पाहूया। तर चला आता तर या मळगंगा नदी पात्रात रामकुंड, हनुमान कुंड, सीता कुंड, तर अशा पद्धतीने हे रांजण खळगे आहेत आणि यामध्ये पाणी साचलेलं आहे। तर रानासारख्या आकाराचे हे खळगे आहेत, त्यामुळे याला रांजण खळगे असे म्हणतात। आणि इथं ट्रस्टच्या लोकांनी काहीतरी फवारा म्हणून असं केलेलं आहे काहीतरी। तर महिलांना खूप असं पाहण्याचं वेड असतं सर्वच डोकून डोकून। तर आता आम्ही आलेलो आहोत निघोज या गावामध्ये। तर गावाच्या आतमध्ये हे मंदिर आहे। तर हे मळगंगा देवीचं 3रं रूप आहे। तर खूप सुंदर असं मंदिर
गावामध्ये आहे. तर आता चला आपण करूया मळगंगा देवीच्या तिसऱ्या रूपाचं दर्शन. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हे आहे निगोजगाव आणि इथंही मळगंगा देवीचं एक ठाणं आहे. तर इथं एक बारव आहे. त्या बारवामध्ये घागर निघते चैत्र अष्टमीला. तर खूप मोठी यात्रा भरते. तर इथं अशा पद्धतीने हे मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. तर हे मळगंगा देवीचे तसे 7 ठाणे आहेत. तर आपण आता इथं 3 पाहिलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी 7 ठाणे आहेत मळगंगा देवीचे. तर इथं हे 3रं ठाणं आहे. तर ही आहे राक्षसांनी बनवलेली हेमाडपंथी बारव. तर ही बारव कितव्या शतकातली आहे हे कुणालाही सांगता येणार नाही. आणि इथं चैत्र अष्टमीला रात्री 12 वाजता या बारावामध्ये घागर निघते. तर त्या घागरीची पूजा करतात. खूप मोठी अशी यात्रा भरते चैत्र अष्टमीला इथे. आणि दुसऱ्या दिवशी ती घागर पुन्हा या बारावामध्ये सोडून दिली जाते आणि यात्रा अशी संपन्न होते. मळगंगा देवीचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालेलो आहोत गोरक्षनाथ गडावर आणि डोंगरगणच्या महादेवाला. तर चला आता आमच्या बरोबर. डोंगरगणला गेल्यावर गोरक्षनाथ गड आणि महादेव, तर हा भाग 3रा होणार आहे. तर चला आता देवाचं दर्शन घेऊ आणि व्हिडिओचा करूया एंड. तर चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आमच्या सर्व मैत्रिणींचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हीही दर्शन घ्या मळगंगा देवीचं. तर चला करूया एंड.